एक 30 ऑक्टोबर 2025 रोजी भारताने खंडित केल्या त्या युनायटेड नेशन्स स्पेशल रॉपोर्टेअरच्या तक्रारी संदर्भात कोणता विषय शाब्दिकपणे नाकारलाय? 1. भारतातील म्यानमार शरणार्थ्यांवरील दडपशाहीचे आरोप. 2. भारताने म्यानमारला सैन्यपुरवठा केला असल्याचे आरोप. 3. भारतातील मानवाधिकार उल्लंघनाचे स्थानिक अहवाल. 4. भारतातील हिंदू-मुस्लिम संघर्षांमध्ये म्यानमारचा हस्तक्षेप. उत्तर 1. स्पष्टीकरण. भारताने म्यानमारवरील शरणार्थ्यांबाबत तक्रारीत सांगितल्या गेलेल्या दडपशाही, डिटेन्शन, डिपोर्टेशन आदी आरोपांचा निषेध केला आहे. 2. इंडिया मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंट IMDने 30 ऑक्टोबर 2025 रोजी किती राज्यांमध्ये मोठे ते अत्यंत मोठे पर्जन्याची शक्यता जाहीर केली? 1. 8 राज्ये. 2. 12 राज्ये. 3. 18 राज्ये. 4. 25 राज्ये. उत्तर 3. स्पष्टीकरण. IMDने भारतात 18 राज्यांमध्ये मोठे ते अतिशय मोठे पर्जन्याची शक्यता व अलर्ट जारी केले आहे. 3. भारतात वाहनधारकांसाठी 31 ऑक्टोबर 2025 पासून कोणती नवीन अनिवार्य प्रक्रिया लागू होत आहे? 1. वाहनांची इंधन क्षमता प्रमाणपत्र. 2. नो युअर व्हेकल KYV तपासणी फास्टॅग वापरकर्त्यांसाठी. 3. वाहनधारकांची बायोमेट्रिक प्रमाणीकरण. 4. वाहनगाडी इन्शुरन्ससाठी अनिवार्य आरोग्य तपासणी. उत्तर 2. स्पष्टीकरण. फास्टॅग वापरकर्त्यांसाठी वाहनधारकांनी नो युअर व्हेकल KYV तपासणी पूर्ण करणे अनिवार्य होणार आहे. 4. खालीलपैकी कोणत्या देशाने आपल्या सर्वात मोठ्या राष्ट्रीय सन्मान ग्रँड ऑर्डर ऑफ मुगुंगहुआ अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिला? 1. चीन. 2. दक्षिण कोरिया. 3. जपान. 4. रशिया. उत्तर 2. स्पष्टीकरण. दक्षिण कोरियाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांचा सर्वोच्च सन्मान ग्रँड ऑर्डर ऑफ मुगुंगहुआ देण्याची घोषणा केली आहे. 5. भारतातील कोणत्या दोन्ही संस्था मिळून AI चालित जीवभृष्क संशोधनासाठी कॅलिब्रे नावाची योजना सुरू करत आहेत? 1. NCBS आणि ICTS. 2. इस्रो आणि DRDO. 3. नीती आयोग आणि TIFR. 4. CSIR आणि IIT दिल्ली. उत्तर 1. स्पष्टीकरण. नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस म्हणजे NCBS आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर थिओरिटिकल सायन्सेस म्हणजे ICTS यांनी AI चालित जीवभृष्क संशोधनासाठी कॅलिब्रे योजना सुरू केली आहे. 6. खालीलपैकी कोणती भूराजकीय किंवा जागतिक घडामोडीचा उल्लेख 30 ऑक्टोबर 2025च्या चालू घडामोडींमध्ये आला आहे? 1. 22 देशांनी संयुक्तपणे आंतरराष्ट्रीय यादवो नाकारणी केली. 2. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष 92 वर्षांनी सर्वात वयस्क राष्ट्राध्यक्ष झाले. 3. रशियाचा पोसायडन ड्रोनचा समुद्रात प्रयोग झाला. 4. एक महादेशीय करार स्वाक्षरीसाठी खुले झाले. उत्तर 3. स्पष्टीकरण. रशियाच पोसायडन ड्रोन फ्युचर ऑफ सी बेस्ड वॉर अशी बातमी 30 ऑक्टोबरला चर्चेत आली आहे. 7. भारताने म्यानमार संदर्भातील UN संवादात कोणत्या ठिकाणी आपली प्रतिक्रिया सादर केली? 1. सिक्युरिटी काउन्सिल. 2. थर्ड कमिटी ऑफ UNGA. 3. ह्युमन राईट्स काउन्सिल. 4. इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल. उत्तर 2. स्पष्टीकरण. भारताने UNच्या जनरल असेंब्लीमधील थर्ड कमिटीसमोर आपली प्रतिक्रिया सादर केली आहे. 8. खालीलपैकी कोणती घटना सहज अभ्यासासाठी दिसणारे वृत्त आहे तिचे वर्णन बरोबर आहे? 1. भारतातील IPO दरभार दर प्रतितास $200 मिलियन झाली. 2. भारताने जगातील सर्वाधिक सार्वजनिक डिजिटल फायनान्स टॅक असल्याचे सांगितले. 3. भारतातील रेल्वे तिकिटिंग आता ब्लॉकचेनवर आधारित होणार आहे. 4. भारतातील शिक्षण मंत्रालयाने विद्यार्थी आयुष्य विमा सुरू केले आहे. उत्तर 1. स्पष्टीकरण. भारतातील IPO बूम दरवाढीत $200 मिलियन अशी बातमी आली आहे. 9. IMDच्या हवामान अलर्टमध्ये कोणत्या दोन्ही क्षेत्रांना विशेष चेतावणी देण्यात आली होती? 1. पूर्व आणि पश्चिम भार. 2. दक्षिण आणि मध्य भार. 3. पश्चिम आणि उत्तरेकडील भार. 4. पूर्वोत्तर आणि पश्चिम भार. उत्तर 4. स्पष्टीकरण. हवामानाची चेतावणी विविध राज्यांमध्ये आहे, विशेषतः पूर्वोत्तर आणि पश्चिम भार या भागांना. 10. खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा उल्लेख स्कूल असेंब्ली न्यूज हेडलाईन्स या यादीमध्ये केला गेला होता? 1. भारताने प्रथमच चंद्रावर अवतरण केले. 2. देशात
डिजिटल भारत मिशन 2.0 सुरू झाले. 3. CBSEने नव्याने संस्थेत सतत शिक्षण योजना जाहीर केली. 4. भारतातील सर्व नागरिकांना मोफत इंटरनेट देण्याची घोषणा. उत्तर 2. स्पष्टीकरण 30 ऑक्टोबर 2025 रोजी देशात डिजिटल भारत मिशन 2.0 सुरू झाल्याचे वृत्त समाविष्ट आहे.